तोंडसुरे संघाचा एखादा खेळाडू असेल तर कमेंट्री बॉक्सवर यायचा आहे. गोलंदाजीसाठी आलाय कुणाल. स्ट्रायकर आहे बच्चू. निर्धाव असा चेंडू. थोडस क्षेत्ररक्षण पहिल्या चेंडूवर गच्चा पाहायला मिळतं आणि चौकार मिळतोय. चौकाराने खातं खोलून देतोय बच्चू आपल्या संघाला. पहिला चेंडू सूर्य कसा टाकला होता लाईन आणि लेन पकडून टाकला होता मात्र यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक झाली आणि याचा फायदा मात्र तोंडसुरे संघाला होऊन बसला. 4 धावांनी संघाचे खातं उघडलं गेलं. पुढील चेंडू बच्चू याने मारलाय. चेंडू बराच वेळ हवेत. क्षेत्ररक्षक झेल खाली. सुरेख असं क्षेत्ररक्षण लेग साईडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहे. बच्चू याच्या स्वरूपात पहिला धक्का बसला. विवेक याचं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. बच्चू याला तंबूच्या दिशेने पाठवते. पहिला गडी बाद. पहिलं कलम लागलं. पहिला झटका. तोंडसुरे संघाला त्याची जागा घेण्यासाठी विश्वास कर्णधारांनी विश्वासावर विश्वास दाखवला आहे आणि त्या विश्वासाचा विश्वास काय करतोय पाहायचं आहे. सुरेख गोलंदाजी कुणाल याची. पहिल्या चेंडूवर मात्र 4 धावा मिळाल्या. दुसऱ्या चेंडूवर मात्र वापसी करताना पाहायला मिळाला. बच्चूने सुंदर असा फटका मारला होता. थोडा मिसटाइम झाला. ताकद कमी पडली आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण विवेक याचं तिथे खाऊ कॉर्नरच्या दिशेने पाहायला मिळालं. पुढील चेंडू कुणाल याचा. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकवर फुटला येऊन 1 धाव मात्र नक्कीच मिळाली. एका धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. 1 गड्याचा मोबदल्यात. स्ट्राईक वर आलाय रोहन. पाहायचं काय करतोय कृणाल याच्या. चौथ्या चेंडूवर एक युवा गोलंदाज कृणाल राईट आर्म ओव्हर द विकेटने 55 क्रॉस करून आलाय. सुंदर असा कव्हरच्या डोक्यावरून कट केला. 1 धाव पूर्ण करून दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धाव मात्र नक्कीच मिळाल्या. सूर्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कव्हरच्या दिशेने. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 धावांवर. 4 चेंडू 7 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात तोंडसुरे संघ निळ्या जर्सी मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तोंडसुरे पुढील चेंडू आणि ते मात्र थोडस मिसकॅल्क्युलेशन होतंय आणि तंबूच्या दिशेने जातोय. विश्वास धावचीत होते. दुसरा घडी बसतो. धक्का बसला विश्वास याच्या स्वरूपात. तोंडसुरे संघाला त्याची जागा घेण्यासाठी जातोय दीपेश. सडपात्र बांधा असा खेळाडू. नक्की याच्यामध्ये काहीतरी टॅलेंट असेल म्हणून कर्णधाराने विश्वास दाखवला आहे त्याच्यावर. स्ट्राईकवर मात्र रोहन उत्तुंग मारण्याच्या नादात बोर्ड होतोय. निर्धाव चेंडू. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 7 धावा. तोंडसुरे संघ
वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरे षटक घेऊन आलाय दीपेश. त्याचा सामना करेल दीपेश टू दीपेश. सुंदर असा ब्लॉक केलाय. सुरेख अशा गोलंदाजी आणि स्वतःच्या प्रवृत्तीमध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. युवा गोलंदाज आहे, प्रचंड टॅलेंट आहे त्याच्यामध्ये आणि ते टॅलेंट पहिल्या चेंडूवर दाखवून देतोय दीपेश. सुंदर असा ब्लॉक केला. 7-8 पावलांचा रनअप घेऊन दीपेश राईट अप ओव्हर द विकेटने आलाय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि धावचीची संधी. जोरदार अपील आणि अपील मात्र स्वीकारतायत पंच आणि तिसरा धक्का बसलाय. दुसरा रनआउटच्या स्वरूपात धक्का. पहिला धक्का बसला तर कॅच, दुसरा रनआउट, तिसरा रनआउट. थोडस मिसअंडरस्टँडिंग फलंदाजांमध्ये दिसून येते. रनआउटच्या स्वरूपात आपली विकेट टाकणं म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारण्यासारखं आहे. त्याची जागा घेण्यासाठी आला रुपेश. दीपेश मात्र आपलं खातं उघडायच्या अगोदर मैदानाच्या दिशेने हलक्या हलक्या पावलांनी जाताना पाहायला मिळते. सूर्य गोलंदाजी पाहायला मिळाली गायरोनी संघाकडून. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना 7 धावा मात्र 3 गड्यांच्या मोबदल्यात. दीपेश आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला. 2 गड 2 चेंडू मात्र निर्धाव टाकले. तिसऱ्या चेंडूवर काय करतोय पाहायचं आहे रोहन. दीपेश टू रोहन. पुन्हा एकदा युवा गोलंदाज उत्तुंग मारण्याच्या नादात बेड होतोय. आपल्या गोलंदाजीचा नमुना आणि टॅलेंट दोन्ही एकत्र दाखवताना दीपेश. धावसंख्या मात्र स्थिर आणि एखाद्या खेळाडू फलंदाजाला 2 चेंडू जागेवर उभा करून ठेवणं हे एक टॅलेंट मानावं लागेल. लोअर फुल टॉस पिक केलाय. क्षेत्ररक्षक झेल पर्यंत आणि सुंदर असं लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तेवढा सुरेख असा झेल. सागर याने सुंदर असा झेल पकडलाय. चौथा गडी बाद होतोय रोहनच्या स्वरूपात. 7 या धावसंख्येवर चौथा गडी बाद. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. कुणाल याचे युवा टॅलेंट पाहायला मिळतोय मैदानात. शांत चित्तेचा हा खेळाडू. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक समाप्त झालाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत किरण याचे. त्याची जागा घेण्यासाठी आलाय संतोष. दीपेश याची सुंदर अशी गोलंदाजी. 4 चेंडू मध्ये 1 गडी बाद केला. निर्धाव अजूनपर्यंत षटक चालू आहे. सुंदर असा मारलाय फटका. लेग साईडच्या दिशेने मात्र 1च धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या बराच वेळ खोळंबलेली होती. ती मात्र पुढे जाताना 8 या धावसंख्येवर. दीपेशने मात्र तोंडसुरे संघाला पूर्णतः ब्लॉक करून ठेवलाय. अडचणीमध्ये आणतोय दीपेश. युवा टॅलेंट फारच कमी पाहायला मिळतं. आजकालचे युवा गोलंदाज आहे 1-2 चेंडू डॉट केल्यावर मात्र ॲटिट्यूड दाखवतात. मात्र दीपेश असं काहीच दाखवत नाही. शांत डोक्याचा खेळाडू. फलंदाजांना खेळवताना आपल्या बोटावर नाचवताना पाहायला मिळतोय. थोडीशी लाईन आणि लेन विस्कळते आणि अवांतरच्या स्वरूपात 1 धाव देऊन बसला. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 धावांवर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे दीपेश याचा. दुसऱ्या षटकातून शेवटचा चेंडू काय करतोय पाहायचं आहे रुपेश. पुन्हा एकदा लाईन आणि लेन विस्कळतोय. वाईटच्या स्वरूपात दुसरी धाव देऊन बसलाय. पाच चेंडू 10 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. तोंडसुरे संघ
पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे. रुपेश काय करतोय पाहायचं आहे. दीपेशाच्या शेवटच्या चेंडूवर स्लोवर टाकलाय, तेवढाच पिक केला. एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, मात्र प्रयत्न नाकारतायत. एका धावेवर समाधान मानावं लागतं. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 11 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात तोंडसुरे संघ 11 धावा. वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने शेवटचा षटक घेऊन आलाय गणेश. अनुभवी असा गोलंदाज गणेश पाहायला मिळतो. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक असतं. पाहायचंय गणेश काय करतोय. रुपेश पुन्हा एकदा लेग साईडच्या पॉईंटच्या डोक्यावरून उडवलाय. 1 बाउन्स चौकारासाठी 4 धावा जात आहेत. 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 धावा. सूर्यवंशचा फटका रुपेशाचा पाहायला मिळाला. गणेशाच्या चेंडूवर, पहिल्या चेंडूवर खणखणीत असा चौकार डोकून गणेशाला दबावामध्ये आणण्याचा प्रयत्न. मात्र दबाव हा कितपर्यंत झेलतोय पाहायचा आहे. गणेश पुन्हा एकदा तयार. गणेश सामना केला रुपेश गणेशाचा. उन्हाचा वाढता प्रहार लक्षात घेता तुम्ही थोडं सहकार्य करायचं आहे. सामने फटाफट खेळवायचे आहेत. आणि गणेश मात्र आपलं टॅलेंट मैदानात दाखवताना पहिल्या चेंडूवर मात्र चौकार बसला. मात्र दुसऱ्या चेंडूवर भाष्य करताना दिसला. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर ऑफस्टंप मात्र सोडला होता रुपेश याने आणि तंबूच्या दिशेने पाठवला रुपेश याला. 5वा गडी बाद होते. त्याची जागा घेण्यासाठी जातोय अविनाश. पुन्हा एकदा गणेश सामना करेल. अविनाश पाहायचा आहे काय करतो. थोडी युनिक अशी बॉलिंग ऍक्शन घेऊन गणेश कट केलाय पाऊलच्या दिशेने. मात्र एक धाव रोखू शकले नाही. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 16 धावेंवर. 5 गड्यांच्या मोबदल्यात सुंदर असं कमबॅक पाहायला मिळालं. गणेश याचा पहिल्या चेंडूवर मात्र चौकार बसला होता. दुसऱ्या चेंडूवर परफेक्ट यॉर्करने तंबूच्या दिशेने पाठवला. एक खेळाडू त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर 1 धाव खर्च करतोय. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गणेश सुंदर असा मारलाय. स्ट्रेट ड्राईव्ह जातो सीमारेषे पार. 6 धावांसाठी बऱ्याच उशिराने आलाय. 6 धावांसाठी 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 धावांवर. सूर्य कसा फटका पण बऱ्याच उशिरा आला. याची गरज तोंडसुरे संघाला पहिली होती. तरीही अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर बॉल.
हा फटका एवढा मोठा होता की बॉल डायरेक्ट आउट ऑफ द पार्क, मैदानाच्या बाहेर बॉल सापडलाच नाही. सूर्यवेग असा फटका स्ट्रेट ड्राईव्हला आला होता. पुन्हा एकदा गणेश सूर्यवेगाची गोलंदाजी पाहायला मिळते गणेशाची. निर्धाव चेंडू टाकला, शेवटचा चेंडू या इनिंगचा पाहायला मिळतोय. काय करतोय पाहायचं आहे संतोष. शेवटचा चेंडू घेऊन गणेश पुन्हा एकदा बेट करतोय आणि रनिंग बिटवीन द विकेटच्या नादात आपला अजून एक गडी बाद होऊन बसतोय. 6 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 धावा. 23 धावांची गरज. हा सामना गायरोणी संघाला जर जिंकायचा असेल 18 चेंडू 23 धावांची गरज. लवकर लावून घ्यायचं आहे. द्वितीय पारितोषिक आहे 10,000 आकर्षक चषक. चतुर्थ पारितोषिक आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक आकर्षक चषक. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर आणि प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच ठेवलेला आहे. सुंदर असं नियोजन पाहायला मिळतंय पांढरे परिवाराकडून. सुंदर असं मैदान, पॅव्हिलियन आणि सगळ्या खेळाडूंना, प्रेक्षक वर्गांना विनंती असेल ती मैदानाची स्वच्छता राखायची असेल. आजूबाजूला जी झाडं आहेत, जी बाग आहे, झाडं आहे, गार्डन आहे, त्याच्यामध्ये आपल्यापासून कोणतेही नुकसान होऊ नये याची दक्षता घ्यायची आहे. कारण पुढच्या वेळी जर आपल्याला खेळायचं असेल आणि आपलं नाव घेतल्यावर यांनी मैदान उपलब्ध करून द्यायचं आहे, दिलं पाहिजे. त्यामुळे थोडी स्वच्छता राखा. झाडांना काही नुकसान पोचवू नका, त्यांच्या सावलीमध्ये बसा, मॅचचा आनंद घ्या, पण गार्डन आणि झाडांना कोणतंही नुकसान पोचवू देऊ नका, विनंती असेल पांढरे परिवाराकडून. गायरोने सलामीर मैदानात पाठवायचं आहे. गायरोने संघ सहकार्य करा. आपल्याला आजच्या दिवसात शेवटचा सामना खेळायचा आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. प्रत्येक खेळाडूने विचार केला पाहिजे. असा विचार करा की माझा संघ फायनलमध्ये जाईल आणि सूर्यप्रकाशाच्या झोतामध्ये मला हा फायनलचा सामना खेळायचा आहे. तुम्ही जर असा विचार केला तरच ही स्पर्धा आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करू शकतो. तुमच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे आणि अपेक्षा करतो तुमचं सहकार्य आम्हाला नक्कीच लाभेल. हे आले काय? नाही करंजाने आणि गायमुख त्यांचं हे लिहून ठेवलात काय? जे जिंकले त्यांचं लिहून ठेवलं ना, म्हणजे आपल्या सेकंड राऊंडला भेटतो. यानंतर होणारा सामना गायमुख आणि करंजाने. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचं आहे. आणि दरम्यान चालू असलेला सामना गायरोने विरुद्ध तोंडसुरे पांढरे चषक आयोजित 2024
यूट्यूब लाईव्हची ही स्पर्धा. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 20,000 रोख रक्कम, आकर्षक चषक पाहायला मिळतात आपल्याला. आकर्षक चषक. कुणाल आणि बंटी आलेत फलंदाजीसाठी गायरोणी संघाकडून. गोलंदाजीसाठी आलाय रोहन. द्वितीय पारितोषिक 10,000 रोख रक्कम आणि आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक, चतुर्थ पारितोषिक आकर्षक चषक, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर आणि अनेक आकर्षक बक्षिसे प्रत्येक मॅचसाठी. मॅन ऑफ द मॅच ठेवलेला आहे पांढरे परिवाराकडून. त्यामुळे तुम्ही सहकार्य करा. दरवर्षी अपेक्षा करतो पांढरे परिवार अशात स्पर्धा, मोठमोठ्या स्पर्धा भरवेल आणि तुम्हाला आमंत्रित करेल. पहिला चेंडू होऊया मॅचकडे आणि जोरदार अपील मात्र होते. आणि पहिला गडी बाद होते. संतोषाचा सुंदर असं यष्टीरक्षण म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवर सुरवेग झेल टिपला. त्याची जागा घेण्यासाठी जाते सागर. अठरा चेंडू आणि 23 धावांचं मापक असं आव्हान ठेवलं होतं गायरोणी संघाजवळ. मात्र रोहन याने पहिल्या चेंडूवर एक गडी बाद केला. थोडासा विश्वास दाखवला आहे तोंड सुरे संघाला की आपण ही मॅच अजूनही जिंकू शकतो आणि संकटात आणलंय गायरोणी संघाला. रोहन याने पहिल्या चेंडूवर एक गडी बाद करून पुढील चेंडू पाहायचा आहे. ऑफ स्टंप सोडला आणि सुरेख गोलंदाजी. रोहन याचे युवा गोलंदाज, युवा टॅलेंट पाहायला मिळते. काही समजू शकला नाही सागर. दोन चेंडू एक गडी बाद. गायमुख आणि करंजाई, गायमुख आणि करंजाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. थोडं सहकार्य करा. गायमुख आणि करंजाने दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. तिसरा चेंडू घेऊन रोहन आलाय. सुंदर असा मारलाय फटका. थर्ड इयर सर्कलच्या बाहेर जातोय. एक धावेने संघाचं खातं उघडून देतोय सागर. स्ट्राईकवर आलाय बंटी. 18 चेंडू आणि 23 धावांचा मापक आव्हानचा पाठलाग करताना गायरोणी संघ एका गड्याच्या मोबदल्यात एक धाव. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. पॉवर प्लेचा पहिलं षटक आणि पहिल्या षटकाच्या 3 चेंडूमध्ये एक धाव देतो. सुंदर असं षटक आतापर्यंत पाहायला मिळालं. पुन्हा एकदा कट होते आणि संतोष जेल खाली. सूर्यग असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते संतोष कडून. सुंदर असे विकेट किपरिंगचा नजारा पाहायला मिळतोय. निळा जर्सी मध्ये तोंड सूर्य संघ आपल्याला पाहायला मिळतोय. T20 विश्वचषक आजपासूनच सुरुवात झाली आणि पांढरे चषकाची सुरुवात ही सुद्धा आजच. पहिला दिवस स्पर्धेचा आणि एक दिवसीय स्पर्धा आयोजित केली आहे पांढरे परिवाराने. त्याची जागा घेण्यासाठी जाते तुषार. चौथा फलंदाज जातोय तुषार. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली रोहन याची. पहिल्या चेंडूवर विकेट. दुसरा चेंडू डॉट बॉल. तिसरा एक धाव. चौथ्या चेंडूवर पुन्हा विकेट. सुरेख गोलंदाजी रोहन याची. आता पाहायचंय सागर काय करतोय आपल्या संघासाठी. कितपर्यंत मजल मारून आपल्या संघाला विजयापर्यंत पोहोचवतोय पाहायचं आहे. निसर्गरम्य असं हे ठिकाण
आणि सुंदर असा मारलेला फटका. चेंडू बराच वेळ हवेत आणि क्षेत्ररक्षक झेल काढी सुरेख असा झेल टिपलाय. रिव्हर्स मध्ये जाऊन तेवढं शक्य नसतं. हा चेंडू अशा या चेंडूवर झेल पकडणं रिव्हर्स येऊन सुरेख झेल पाहायला मिळतो. सागर याच्या स्वरूपात अजून एक धक्का बसलाय. गायरोणी संघाला वापसी करताना दिसते. तोंडसुरे संघ या पहिल्या षटकामध्ये पूर्णतः सामना आपल्या बाजूने वळवताना दिसतोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळेल. त्याची जागा घेण्यासाठी जाते अभिषेक. रोहन याचा शेवटचा चेंडू. 3 गडी मात्र तंबूमध्ये पाठवले. 1 धाव खर्च गेला. पहिल्या पॉवर प्लेचं षटक असतं म्हणजे बऱ्याचशा स्कोर धावा करण्याचं षटक असतं. पण हे उलट करून दाखवले. रोहन याने बऱ्याचशा विकेट घेऊन दाखवल्या पहिल्या चेंडूवर पहिल्या षटकामध्ये. शेवटचा चेंडू सुंदर असा कट केलाय पॉइंटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि चेंडू हळूहळू जातोय सीमारेषे जवळ. 4 धावांसाठी 4 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 5 धावांवर. पॉवर प्लेचं षटक मात्र संपतो. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 5 धावा. 3 गाड्यांच्या मोबदल्यात सुंदर असं रोहनचं षटक. Sanitary pads and over 5,000 products delivered in 10 minutes. Blinkit, India's last minute app. इन्हें चाहिए कुछ फीस. थोडं सहकार्य करा. घाई करा. टीम मीटिंग अरेंज करायची नाही. कर्णधार उपकर्णधार फटाफट डिसिजन घ्यायचं आहे. टीम मीटिंग अरेंज करू नका. वेळेचं बंधन आहे. ऑलरेडीच आपल्याला थोडं लेट झालं त्यामुळे थोडं सहकार्य करा. दरम्यान नाणेफेकी होते गायमुख आणि करंजाईच्या दरम्यान. यानंतर होणारा सामना विश्वास वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने दुसरे षटक घेऊन आलाय. विश्वास काय करते पाहायचं आहे. सागर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त निव्वळ 5 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केले होते. पुढील षटक सुंदर असा परफेक्ट यॉर्कर आणि 1 धाव मात्र नक्की मिळते. सर्व गोलंदाजी पाहायला मिळाली. विश्वास याच्या पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा परफेक्ट यॉर्कर आणि 1 धाव दिली. स्ट्राईकवर आला अभिषेक. एका चेंडूवर पहिला चेंडू वर आला होता. चौकार ठोकला. 4 धावेने आपण मैदानात अजूनही आहे. आपला सामना जिवंत असं ठामपणे सांगून देते. बऱ्याच अशा अपेक्षा गायरोणी संघाच्या अभिषेककडे आहेत. पाहायचं अभिषेक काय करतोय. त्या अशा अपेक्षा पूर्ण करतोय आणि गायरोणी संघाला विजय प्राप्त करून देतोय काय. सुंदर असा कमबॅक करतोय विश्वास. 2 चेंडू 1 धाव. संघाची धावसंख्या मात्र 6 चेंडू 3 गाड्यांच्या मोबदल्यात दुसरे 6 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात दुसरे षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा विश्वास टू अभिषेक. सुंदर असा लेनचा चेंडू काही समजू शकला नाही अभिषेक आणि 1 धाव मात्र काही रोग चुकवू शकेल नाही. तोंडसुरे संघ. यानंतर होणारा सामना गायमुख आणि करंजाणी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल
तुम्ही रेडी पोझिशन मध्ये राहायचं आहे. हा सामना संपल्यावर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वेळेचे बंधन आहे त्यामुळे तुमच्या सहकार्याची बरीच अपेक्षा आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय सागर. वैयक्तिक 2 धावेवर खेळतोय. परफेक्ट यॉर्कर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. विश्वास याचा सूर्य गोलंदाजी. संघाची धावसंख्या 8 धावा. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 8 धावा. लेग बायच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळाली. 23 धावांचं मापक असं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हानाचा पाठलाग करता गायरोली संघ 3 गडी मात्र बाद करून बसलाय. सूर्य गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून मारलाय. क्षेत्ररक्षक झेल पडेल आणि झेल होतच होता मात्र झेल मात्र सुटते. 2 धावा काय रोखू शकले नाही. 2 धावांनी संघाची धावसंख्येत जाऊन भर पडला. संघाची धावसंख्येवर पोहोचली 10 धावा. एक जीवनदान मिळालं. अभिषेक याला तो जीवनदानाचा फायदा घेतोय की नाही पाहायचंय. अभिषेक मित्रांनो, क्रिकेट म्हणजे काय? जाती भीती, शिक्षण, प्रपंच, काम धंदा, नोकरी सोडून आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी एकत्र येऊन खेळणं म्हणजे क्रिकेट. आणि तेच आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक मैदानात रविवारची सुट्टी असते. प्रत्येक खेळाडू हा मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतो आपल्याला. 2 षटकांची सांगता मात्र झाली. 2 षटकांच्या सांगतेनंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचली 12 धावा. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 12 धावा गायरोली संघ. सहा चेंडू 11 धावांची गरज. गोलंदाजीसाठी आलाय बच्चू. काय करते पाहायचं आहे. सागर 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. सहा चेंडू 11 धावांची गरज. निर्णायक षटक. गोलंदाजीचा भार घेऊन आलाय बच्चू. पाहायचंय सागर काय करतोय. दबाव 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 पाहायला मिळतोय बच्चूवर सुद्धा. निर्णायक षटक आहे. 6 चेंडूवर 11 धावा डिफेन्स करायच्या आहेत आणि 6 चेंडूवर 11 धावा ठोकायच्या आहे गायरोनी संघाला. सुंदर असा मारलेला फटका. स्ट्रेट ड्राईव्हने 1 धाव नक्की पूर्ण करून 4 धावांसाठी जातोय. सुरेख असा फटका सागरच्या बॅटमधून निघालाय 4 धावांसाठी. सुंदर असा फटका. दबाव मध्ये आलाय बच्चू स्वतः. पाच चेंडू 7 धावांची गरज. पंच चालू करा. 5 चेंडू 7 धावांची गरज. सुंदर असा मारलेला कव्हरच्या डोक्यावरून 1 धाव नक्की पूर्ण करून दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र मिसअंडरस्टँडिंगमुळे अभिषेक आपली विकेट कमावतोय. गरज मात्र याची नव्हती. अभिषेककडे पण टॅलेंट होतं पण 2 धावांची गरज नव्हती. 2 धावा घेण्याच्या नादात बाद होते.
त्याची जागा घेण्यासाठी जातोय मंगेश. चार चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर जाईल आता मंगेश. अभिषेकने थोडी घाई केली गरज नसताना. जर अभिषेक स्ट्राईकवर राहिला असता तरी हा सामना जिंकून द्यायची ताकद होती त्याच्यामध्ये. पुढील चेंडू फुल टॉस पिक केला. हॅलो पिक केला आणि क्षेत्ररक्षक जातोय झेल खाली. सूर्य कसा झेल टिपतोय. मंगेशाच्या स्वरूपात अजून एक गडी बाद होतोय. मंगेशाच्या स्वरूपात अजून एक धक्का बसतोय. रोहन याचं सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुढील चेंडू तीन चेंडू 6 धावांची गरज. बॅट्समन कोण आहे? विवेक आलाय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू मात्र विवेक ही धावची जातोय. धावची जातोय. 2 चेंडू 6 धावांची गरज. दोन चेंडू 6 धावांची गरज. दोन चेंडू 6 धावांची गरज. दोनला 6. 2 चेंडू 6 धावा. हो 2 चेंडू 5 धावांची गरज. दोन चेंडू 5 धावा. बघायचं विवेक काय करतोय. शॉर्ट ऑफ लेन. सूर्य गोलंदाजी टिचून टप्पा टाकतोय. विवेकला मात्र उभा ठेवलाय विश्वासाने. 1 चेंडू 5 धावांची गरज. म्हणजे एका खणखणीत षटकाराची गरज आहे. कंपल्सरी चेस आहे. दोन्ही संघांनी लिहून घ्यायचे आहे. कंपल्सरी चेस असेल. एक चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेस आहे.